कोल्हापूर शहराचा भविष्यातील चेहरा ठरवणाऱ्या तिसऱ्या विकास आराखड्याचं काम गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे. मात्र या महत्त्वाच्या आराखड्याची माहिती सभागृहासमोर का आणली जात नाही, असा सवाल बुधवारी सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी प्रशासनाकडे याबाबत जाब विचारत आराखड्यांची तातडीनं सादरीकरण करण्याची मागणी केली. नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी 27 ऑगस्ट 2026 रोजी विकास आराखड्यात बदल करण्याचा महापालिका सभागृहाचा अधिकार संपणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी विशेष सभा घेऊन आराखड्याची सविस्तर माहिती नगरसेवकांसमोर ठेवावी अशी मागणी करण्यात आली. या मागणीला सभागृहातूनही पाठिंबा मिळाला. विकास आराखड्याबाबत आत्तापर्यंत कोणतीही सविस्तर चर्चा न झाल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अधिकार संपल्यानंतर शासन स्तरावरून हवा तसा आराखडा मंजूर करण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशीही चर्चा सभागृहात रंगली. अखेर हा विषय विशेष सभेत घेण्याचा निर्णय झाला. हा एक विषय आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय जो आपला थर्ड टिपीचा विषय तो गेली 28 ऑगस्ट 2024 ला मांडण्यात येते. तिची येणाऱ्या ऑगस्टला मुदत संपते पीपीपी. जर तो ऑगस्टच्या अगोदर सभागृहासमोर आला नाही तर सभागृहाचा अधिकार जातो. मग एकच प्रतिकृत अधिकारी त्याच्यावर नियुक्त होतो. सभागृहाला अधिकार राहणार नाही. हे 2 वर्ष खेळ चालला. या 2 मुद्द्याची चर्चा करा आणि मग या आठवड्यात सभा संपवा. हे माझं तुम्हाला औचित्याच्या पद्धतीने सांगणार. महापौर आणि प्रशासनानं विशेष सभा घेण्यास तत्वतः मान्यता दिली असून त्याची तारीख लवकरच निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे शहराच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या विकास आराखड्यावर आता खुली चर्चा होणार का, याची उत्सुकता वाढली आहे. शहराच्या विकासाचा रोडमॅप ठरणाऱ्या तिसऱ्या विकास आराखड्यावरून महापालिका सभागृहात आता राजकीय वातावरण तापू लागले. विशेष सभेत हा आराखडा सादर झाल्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार असली तरी आत्तापर्यंत नगरसेवकांना विश्वासात का घेतलं नाही, हा प्रश्न मात्र कायम आहे.